जय येशू. सर्वांनी डोळे बंद करायचे आहे. प्रभूच्या उपस्थितीमध्ये या. डोळे बंद करा. प्रभूला तुमच्या समोर बघा. जसं तुम्ही त्यांना तुमच्या समोर पाहतात तसंच जे काय तुमचे दुःख आहेत ते मेणासारखे वितळून जातात. वचन सांगते की प्रभूच्या उपस्थितीमध्ये जे काही डोंगर आहे, डोंगर म्हणजे आपले प्रॉब्लेम्स, आपले जीवनामध्ये जे समस्या आहेत, पण येशू हे पण सांगते की जर तुमच्याकडे राईच्या दाना सारखे विश्वास आहे तरी तुम्ही त्या डोंगराला सांगू शकतात, उपट. प्रभू त्याची सामर्थ्य जेव्हा आपल्यासाठी आपल्याद्वारे त्याचा उपयोग करते त्याला बोलतात अनुग्रह. कृपा. तुम्हाला प्रभूला शोधायला इकडे तिकडे जायचं नाही लागतं. कशासाठी? कारण तो तुमच्या आतमध्ये आहे. एवढा जवळ आहे, कधी पण कोणीही एवढा जवळ येऊ नाही शकत. दोन मिनिटं शांत असून आता त्याला बोलू द्या तुमच्या बरोबर. जसं तुम्ही तुमच्या मैत्रिणी बरोबर, मित्राबरोबर बोलतात तसेच त्याला पण तुमच्या बरोबर बोलायचं आहे. ऐका.
धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. जय येशू. गुड मॉर्निंग, ब्लेस्ड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? बरं आहे. आता बोलली ब्लेस्ड मॉर्निंग, बरे आहात? आशीर्वादित फक्त एक आंटी आणि मार्टिना बाय, बस. कोण कोण आहे आशीर्वादित? आहे, माहिती आहे तर बोला. हालेलुया. मी आशीर्वादित आहे. थँक्यू जीसस. प्रेज गॉड. आता केवढे लोक इथे पहिला टाइम आले आहेत? अरे वा, खूप लोक आहेत. प्रेज गॉड. माझी मराठी थोडी आता चांगली आहे. हा, मस्त आहे. लास्ट टाइमपेक्षा ते खूप सुधार आहे. प्रेज गॉड. ओके, तर इकडे आला तुम्ही कशासाठी आलात? कशासाठी आलात? परमेश्वराबरोबर घनिष्ठ संबंध. whichever language you want you can speak. हिंदी भी चलेगा. हाँ, हालेलुया. अरे वा. ती बोलली का जे वचन आपल्याला भेटतं ते घेऊन आपण देवाचे अजून अजून जवळ जाऊ शकता. धन्यवाद येशू. आता तुम्ही ऐकलं मी काय बोलली? उपस्थितीच्या टाइममध्ये मी एक वाक्य बोलले. क्या बोले? Did you आपको पता है मैंने क्या बोला? ब्लेस्ड नहीं, उससे पहले जब हम प्रभु के उपस्थिति में थे. नहीं, हाँ, माइक वरती बोला. परमेश्वराजवळ आहोत तेवढं म्हणजे कोणाच बरोबर नाही. म्हणजे आपण एकदम जवळ आहोत दोघं. आपल्यामध्ये कोण नाही, फक्त परमेश्वर आणि आपण. प्रेज गॉड. तो प्रभु के पास जाना है. कहाँ पे ढूंढना है? बाहर ढूंढना है. सॉरी, हिंदी सॉरी. परमेश्वराच्या जवळ जायचं आहे ते बाहेर शोधायचं आहे. बाहेर शोधायचं आहे ते कुठे शोधायचं आहे? आपल्या मनात. अरे वा. आता प्रभू तुमच्या मदन आहे, आत आहे, तर मग तुमच्या मुखातून फक्त आशीर्वाद येतात ना सर्वांना? येतात येतात. आणि आणि ओके. आणि प्रेज गॉड. बरोबर आहे जे पण बोलले तुम्ही. आता आपल्याला एवढा विश्वास असते का आपण प्रभू येशूला स्वीकारतो. पण शिष्य कोण बनतात? इकडे कशासाठी आलात? शिष्य बनण्यासाठी. अरे वा, प्रेज गॉड. चला बनू मग शिष्य. आपण मत्तीचं पुस्तक 16वा अध्याय 24 वाचू पहिला. मग येशू आपल्या आपल्या
शिष्यांना म्हणाला. शिष्याना म्हणाला. एक मिनिट मार्टिना बाय, थँक्यू. कोणाला म्हणाला? आजूबाजूना जे चालतात त्यांना. मग कोणाला म्हणाला? शिष्याना म्हणाला. काय म्हणाला? माझ्या मागे माझे मागे येण्याची कोणाची. एक मिनिट, झोपले सगळे? जे झोपल्यात बोला हालेलुया. झोपले? जे झोपल्यात ते बोला हालेलुया. अजून झोपल्यात? जे झोपले आहेत ते बोला हालेलुया. अरे बापरे, अजून आवाज वाढला. ते म्हणजे तुम्ही ऐकत नाही, माझी मराठी नाही समजत का? जे झोपल्यात ते बोला हालेलुया. सगळे झोपले. जे जागे आहेत ते बोले हालेलुया. उठले उठले. आता त्यांच्या मंगारी तुम्ही बोलणार का नाही? थँक्यू हा तुमच्या परमिशनसाठी. चालू करा. प्लीज गॉड. माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. आता शिष्याला काय करायचं आहे? त्याच्या पुढे पण काहीतरी होतं. स्वतःचा त्याग. स्वतःचा काय त्याग? कोण कोण करते येशू मध्ये आल्यावरती? हर सेकंडला करायचा लागतंय स्वतःचा त्याग. का? कशासाठी? कारण आपल्याला जे पाहिजे. अच्छा, एक्झाम्पल. आता समजा एक मूल आहे, बारका पोर आहे, आणि तो खेळते, इकडे खेळते, ठीक आहे. त्याची मम्मीचे ध्यान इकडे तिकडे गेला, पोर बाहेर गेला. त्याला माहिती आहे बाहेर जाणं बरं आहे की नाही? त्याला माहिती आहे, समज आहे नाही, पण तो जाते. मम्मीने त्याला आतमध्ये आणलं आणि सांगितलं बाहेर नाही जायचं. आता काय दिलं त्याला? एक सूचना. हा, एक नियम नाही, सूचना. एक सूचना दिली का बाहेर नाही जायचं. आता त्या पोराला, आता तो पोर काय बघते? जर त्याला खरोखरच वाटते हा मम्मी मला काही वाईट नाही बोलणार, तो जाणार? बाहेर जाणार नाही. पण जर त्याला जायचंच आहे तर कसं पण जाणार. काल आमच्या बरोबर झालं. त्यांना बोललं नाही जायचं, तरी पण नाही काय नाही होणार, इकडे चाललो आम्ही. त्यांना माहिती आहे पोरं आहेत ते. तुम्ही कोणाचे पोरं आहेत? येशूचे. का? त्याला माहिती आहे तुमच्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे. माहिती आहे का? देव कधीही खोटं बोलू शकते? खाली 2 नाही आले माझ्याकडे. आपला पिता खोटं बोलते? कॉन्फिडेन्शन बोला थोडा. थँक्यू. खोटं नाही बोलत. जर तो खोटं नाही बोलत आणि तो सांगते का तू बाहेर नको जाऊ,
कारण द्यायची गरज आहे मग नाही ना, त्याला कारण द्यायची गरज आहे कशासाठी बाहेर नाही जायचं नाही. पण आपल्याला काय पाहिजे? कारण. कशासाठी? मला बोलतो मी का जाऊ विचारतात. वाय मी पण विचारायचो वाय, मी कशासाठी हे करू, मी कशासाठी ते करू, मी कशासाठी इकडे राहू, मी कशासाठी माझं करिअर नाही बघू. त्या टायमाला समजलं नाही. पण मला फक्त हे माहिती होतं का माझा पिता माझा पिता चांगला आहे, विश्वासी आहे, विश्वासू. फेथफुल म्हणजे विश्वासू. मी त्याच्यावरती संपूर्णपणे विश्वास करू शकते. तो माझ्याशी कधीही खोटं बोलत नाही आणि तो माझा कधीही वाईट करणार नाही. तर मला माहिती असे का नाही, कारण मला माहिती असे का नाही, मी त्याला काय देणार? माझा हां, येस आय विल डू. हां, मी करणार. समजे नाही समजे, हां मी करणार. आता मला काल बोलला, अचानक बोलला तू ये इकडे. मी आता परत इकडे बसल्यापर्यंत मी काय बोलायचं आहे. तुम्ही ते कम्प्युटरवरती बघा, मी एक स्क्रिप्चर काढलाय. पण ते आहे का? ते आहे लूक 7. आपण आहे मतीमध्ये. मला माहिती नाही, पण मी काय दिलं? हां जाणार, कारण मी बोलते नाही, परमेश्वर बोलत आहे, पवित्र आत्मा बोलत आहे, जे माझ्या सर्वात जवळ आहे. कारण प्रभू आपल्या सर्वात जवळ आहे. तर तुमच्यामध्ये शक्ती असो की नसो, शब्द असो की नसो, जेव्हा तुम्ही सांगतात प्रभू पवित्र आत्मा मी तुझ्या आधीन येते, तू माझ्या मुखाचा ताबा घे, तू माझ्याद्वारा बोल, तर मला काही पण करायचं गरज आहे? सोचायचं गरज आहे? नाही. मला कशाची गरज आहे? ऐकायची. कशाची गरज आहे? ऐकायची. आणि जर मी बोललं नाही मला घाबरं वाटते, मला भीती वाटते का मी हे नाही करू शकते, मला माहिती नाही, मी कशी बोलू, मला जे माहिती आहे मी तेच बोलणार, मग कोणाचा आत्मा माझ्यामध्ये आहे? भीतीचा. पण माझ्या येशूने सांगितलंय की मी तुला भीतीचा आत्मा दिलाच नाही. कशाचा आत्मा दिलाय? सामर्थ्याचा, प्रेमाचा आणि संयमाचा. ते आत्मा जर माझ्यात कार्य करते तर मला कोणाची भीती आहे? नाही. तर ऐकायचं. मी मुलांना शिकते बायबल, मुलांची शिक्षण घेते आणि त्यांना ना तुम्ही काही पण प्रश्न विचारा, त्यांना येते. काही पण डेफिनेशन विचारा, अनुग्रहाचा डेफिनेशन अर्थ काय आहे, विश्वासचा अर्थ काय आहे, बोलणार बाय हार्ट आहे. पण काय मिसिंग आहे? अच्छा, प्रश्न विचारते तुम्हाला. येशू कशासाठी आला पृथ्वीवरती? पापी लोकांसाठी उद्धार करणे गेले. ठीक आहे, बरोबर आहे. उद्धार हमें शिष्य बनाने के लिए, शिष्य उसका बाय प्रोडक्ट है, उद्धार करने के लिए आया. क्यों चाहिए उद्धार? हिंदी सॉरी,
त्यांनी सांगितलं की उद्धारासाठी आला. उद्धारच बोलतात मराठीमध्ये पण. उद्धार, तारण, तारण देण्यासाठी आला. पण कशासाठी आला? कशासाठी पाहिजे तारण? तुम्ही सर्व चांगले आहात ना, तुम्ही काही वाईट नाही करतात, हो की नाही? कधी पण खोटं नाही बोललं ना ना. आंटी असते, आंटी असते. सगळे तुम्ही चांगले आहात ना, आहे ना? येस बोलतात. व्हेरी गुड. ते येशूची गरज नाही, तुम्ही असं जाऊ शकता. येशूच्या जर येशू नाही तर आम्ही चांगले नाही. कारण फक्त एकच चांगला आहे. कोण आहे? प्रभू येशू. जर येशू आहे, तुम्ही कोणता पण कन्फेशन घ्या. आता तुम्ही कन्फेशन केला ना सकाळी, एवढे वचन बोलले, त्या सगळे वचनामध्ये तुम्ही ध्यान देऊन बघा, येशू मध्ये, इन क्राइस्ट, ते आहेच आहे. अच्छा, एफिशियन्स 1:3 कोणाला येते? एफिसी करात 1:3 कोणाला येते? येते? वाचा. आम्हाला कोणामध्ये? ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. ख्रिस्त नाही तर आशीर्वादित आहे. आहे. आणि ख्रिस्त आहे तर ख्रिस्ताचे वचने पण आहे. फक्त आशीर्वाद पाहिजे का? नाही ना. पण आपण कशासाठी येतात? प्रभू मला आशीर्वाद दे, आशीर्वाद दे, आशीर्वाद दे. ते कोणाची बोल आहे? अविश्वासी लोकांचे, जो प्रभू येशूवरती विश्वास नाही करत, त्यांचे बोल. पण जर तुम्ही येशूवरती विश्वास करतात तर त्याचा वचन सांगते तर तू ऑलरेडी आशीर्वादित आहेस. कारण तू माझ्यामध्ये आहे. ते कारण नको विसरा. प्रभू येशूमध्ये आहे त्यासाठी मी आशीर्वादित आहे. तर कधी पण ते कोणतं पण वचन घ्या ना, तुम्ही संपूर्ण वचन वाचा. वचन ते वाचा, त्याचा अर्थ तुम्ही बघणार. येशू ख्रिस्ताच्या जर येशू ख्रिस्त नाही तर कोणता पण आशीर्वाद पण नाही. कशासाठी? कारण जेव्हा आदाम आणि एवाने पाप केले होते तर ही संपूर्ण पृथ्वी काय झाली? भ्रष्ट, कर्सला काय बोलतात? शापित झाली. तर त्याचे मुले आदामाचे द्वारा जे पण येतात ते कोण? शापित. पण प्रभू येशूमध्ये जे पण येतात ते कोण? आशीर्वादित. एक नवीन जीवन आपल्याला, नवीन उत्पत्ती, नवीन जीवन, नवीन उत्पत्ती आपल्याला भेट सोबत दिली आहे. तुमचं चांगलेपणाचं फळ आहे ते नाही. नाही, तुमच्या चांगलेपणाचं फळ आहे येशूच्या चांगलेपणाचं फळ आहे. तुम्ही किती पण चांगलं काम करा, चांगलं कार्य करा, जर येशू नाही तर उद्धारला काय बोलतो? तारण. येशू नाही तर तारण नाही. तारण कशासाठी केला? की जे पापाने, अच्छा, प्रभू कोण आहे? पवित्र आहे. पवित्र 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 आहे. पवित्र पवित्र पवित्रच्या समोर पाप असू शकते? भस्म होणार, भस्म होणार पाप.
तर येशू कशासाठी आला? कोणीतरी आन्सर केला. कोण केला आन्सर? हात वरती करा. आपल्या तारणासाठी. पण तारण कशासाठी? कारण ते जे रेखा होती, जे आपल्याला प्रभू पिता बरोबर दूर करत होती, दूर लांब करत होती, त्याने काय केली? ती रेखा पुसून टाकली. हालेलुया. गुड न्यूज आहे. ताली वाजवा देवाला. प्रेज गॉड. तुमच्या चांगल्या कामाने नाही, प्रभू येशूच्या चांगल्या कामाने. आणि आपल्याला काय दिलं? भेट. जेव्हा प्रभू येशूचा आत्मा आमच्यामध्ये येते, पवित्र आत्मा आमच्यामध्ये येते, तेव्हा अच्छा देवपित्या आपल्याला जे आपण करतात ना, प्रभू येशूमध्ये आल्यावरती पण थोडं इकडे तिकडे पडतात, होते, वाईट बोलतात कोणाबद्दल, होते. प्रभू येशूमध्ये आल्यावरती पण होते, बरोबर. पण आता आपल्या पिता आपल्याला कसं बघते? तो आपल्याला बघतच नाही, तो येशूला आमच्यामध्ये बघतात. प्रभू येशूचा रक्त जे आपल्याला कवर, काय बोलतात, कवर, हा, आपल्यावरती दिसते. प्रेज गॉड. आपल्यावरती, थँक्यू, आपल्यावरती फक्त प्रभू येशूचा रक्त दिसते. प्रभू येशूचा रक्त कसा आहे? पवित्र. ते आम्ही आपल्या पित्याजवळ कोण आहे? पापी का पवित्र? पवित्र. हालेलुया. प्रेज गॉड. आता जर प्रभू येशू तर ते मुलांना तेच एक हे होतं, ते सर्व येते त्यांना, वचन येते, बायबल येते, डेफिनेशन्स येतात, अर्थ येतात, सर्व येतात. पण प्रभू कोण आहे? प्रभूला ऐकायला येते. आपण ते बोलतात, पण प्रार्थना म्हणजे काय? प्रार्थना म्हणजे काय? प्रभू बरोबर बोलणे. जर मी तुमच्या बरोबर बोलते तर मी बोलणार, मग मी थांबणार आणि मग तुम्ही बोलणार, बरोबर हो की नाही? ते होते ना बोलणं. आता फक्त मी बोलते आणि मी फक्त बोलते बोलते बोलते, तुम्हाला चान्सच नाही देत बोलायला, उत्तर द्यायला, मग ते बोलणं झालं, ते काय झालं? भाषण. स्वतःला आता परखा. तुम्ही जाऊन जेव्हा प्रार्थना करतात, देवाबरोबर बोलतात का त्याला भाषण देतात? मला नाही माहित, तुम्ही बघा. बोलायसाठी दोन माणसं असायला पाहिजे. एक बोलते ते दुसरा ऐकते, दुसरा बोलते ते पहिलावाला ऐकते, हो की नाही? तर मी त्यांच्या बरोबर एक काय बोलतात, एक आपण हे आमच्या क्लासच्या सुरुवातच्या आधी अर्धा तास आम्ही फक्त, म्हणजे आम्ही 5 मिनटं बोलतात आणि 25 मिनटं आम्ही फक्त ऐकतात, प्रभूजवळ ऐकतात. आता त्यांना मदत कुठे कुठे होते माहिती आहे? जेव्हा त्यांना एक्झाममध्ये आन्सर सुचत नाही, तेव्हा प्रभू बोलते आणि ते लिहितात. हालेलुया. आणि त्यांच्या मम्मी लोकांनी पण हे चालू केलं. ते मम्मी लोकांना मदत कधी भेटते? मला माहीत नाही हे कसं बनायचं. जेवण बनवतात ना सर्व, मला नाही येत म्हणत, पण मी जाते, जेव्हा मी जाते किचनमध्ये, मी बोलते मला नाही येत प्रभू, तू बोल. आणि माझ्या बहिणीचा बर्थडे होता, तर तेव्हा रेसिपी ते बघितली, पण चिकन कसं बनायचं, चिकनला मॅरिनेट कसं करायचं,
ते मला नाही माहीत. तर मी दुसरा व्हिडिओ नाही बघितला. मी प्रभूला विचारलं कसं करायचं. तर तो बोलला कॉर्नफ्लॉवर घे, हे घे, ते घे. घेतला, घातला, फ्राय केला, आला, टेस्टी होता. प्रेज गॉड. जे कपडे आहेत ना मी आज घातले आहेत, कोणी सांगितलं मला घालायला माहिती आहे? प्रभू येशूने. एवढा जवळ आहे तो, एवढा जवळ आहे. कोणते कपडे घालायचे ते पण तो सांगू शकतो. आता मी सांगते, कपड्यांजवळच सांगते. मला गेल्या जे थंडीमध्ये मी एक टॉप घातला होता आणि बाहेर जाणार होते. आणि तेव्हा म्हणजे असं होता वातावरण, थंडी नव्हती. तर घराच्या बाहेर जाण्याच्या पुढे मला ऐका आलं, पवित्र आत्मानी बोललं जॅकेट घे. मी बोलले काय कशासाठी? एवढी गरमी आहे, मी कशासाठी जॅकेट घेऊ? मला जॅकेट घे. कशासाठी बोलला नाही, फक्त बोलला जॅकेट घे. बोलला ठीक आहे घेते. जॅकेट घेतला, गेली, काम संपला. जेव्हा परत येत होती घरी तेव्हा एवढी थंडी होती का मी कापत होती. आणि तेव्हा समजलं की प्रभू एवढा जवळ आहे की माझे कपडे पण तो मला उचलून देते. तो बोलते हे घे, हे यूज कर, हे वापर कर. आपण काय बोलतात, हां हे बरं दिसते तेव्हा मी घालणार. पण अच्छा, आणि मी तुम्हाला विचारते, ठीक आहे, आता तुमचा पोर आहे, बारका आहे, त्याला समज आहे का कशी कपडे घालायची? त्याला थंडीमध्ये पण उघडं झोपायचं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का रात्री थंडी जास्ती जायली ते काय होणार? तर बरोबर ना, तर तुम्ही त्याच्या हे करतात का, सॉरी, स्वेटर घालतात त्याला, बरोबर? कारण तुम्हाला माहिती आहे त्याच्यासाठी काय बेस्ट आहे. बरंच नाही पण बेस्ट आहे. हो की नाही? हो की नाही? तर प्रभू कोण आहे? तुमचा पिता नाही आहे का? आहे खरंच. तर त्याला नाही माहिती तुमच्यासाठी बेस्ट काय आहे? माहिती आहे ना? माहिती आहे. प्रेज गॉड. तर जेव्हा आता त्या टायमाला मला जॅकेट घ्यायचं होतं नाही का, कारण एक ते गरम होते, दुसरं मला उचलायचा नाही आहे. काय एक्स्ट्रा सामान उचलू मी? हो की नाही? हो की नाही? मला काय दिसत होतं का मला अनकम्फर्टेबल, अस्वस्थ नाही, मला त्रास होणार. बरोबर? आता समजा की कोण तुमच्या बरोबर भांडण करायला येते आणि प्रभू बोलला चुप बस, आणि तो खूप 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 काय बोलते, पण प्रभू बोलते चुप बस. पण तुम्ही काय बोलतात? चुप बसू? कसं चुप बसू? ऐकते तू काय बोलते तो? मी हे केलंय का? हो की नाही? बोलता? हां, मी कोणत्या लँग्वेज मध्ये बोलत होती मग? मराठीच बोलते मी. अरे बापरे. आता कोणची मराठी? ईस्ट इंडियन मराठी? मी मराठीच बोलते. प्लीज गॉड.
ठीक आहे. आता त्यांनी सांगितलं का मराठीत बोल. बरोबर, मी मराठीत बोलते. आता मी काय सांगू, आता कज्जा करू का? तुम्ही असं कशा बोलतात, मी मराठी नाही बोले, मराठीत ते बोलते. आता अजून केवढं मराठी बोलू बोलू का? बोलू का? नाही ना. कसं वाटते जर बोललं तरी पण? कसं वाटते? बरं वाटते? नाही, असं वाटते काय फालतूचा कज्जा आहे, हो की नाही? पण तसंच आहे. प्रभू पण बोलते, तू कशासाठी फालतू मध्ये भिडते? गप बस ना, मी आहे, हो की नाही? पण आपल्याला काय करायचं आहे? राग आला दे धबाधब, हो की नाही? हो. पण प्रभू बोलते चुप बस. ते परत वाचा ते पहिली ओली. शिष्यांना बोलला, मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला नाही, आपण थांबू. काय करावा? त्याग करावा. आता आपल्याला बोलायचं आहे, प्रभू येशू बोलते चुप बस. ते आपल्याला स्वतःचा काय करायचं आहे? त्याग. त्याला बोलतात त्याग करणं. जेव्हा आपण आता प्रभू हे पण बोलते, त्यांनी जे बोललं ते बोलला तर तू त्यांना माफ कर. होणार? स्वतःच्या शक्तीमध्ये नाही होणार, प्रभू येशूच्या शक्तीमध्ये होणारच होणार. कारण जेव्हा आपण प्रभू येशूला बघतात तेव्हा आपण त्याच्या क्रूसाला बघतात, आणि जेव्हा क्रूसाला बघतात तेव्हा बघतात की आम्ही प्रभूच्या विरुद्ध एवढं काय केलं आणि त्यांनी आम्हाला अशी स्वतःचा प्राण देऊन माफी त्यांनी दिली. त्या आपल्याला पण आपल्या प्राणचा काय करायचं आहे? त्याग करायचा आहे. आपला प्राण काय बोलते? आपला प्राण आपल्याला काय बोलते? बदला घे तू, हो की नाही? पण प्रभू येशू बोलते का बदला माझा, वेंजन्स इज माइन, बदला माझा आहे, हो की नाही? तर जर आपण बोलतात की मी प्रभू येशूची शिष्य आहे, तर मला सतत कशामध्ये चालायचं आहे? प्रभू येशूमध्ये, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या प्रेमामध्ये. पण कसं समजणार की त्या टायमाला तोंड उघडायचं आहे की नाही? ऐकणार नाही तेव्हा काय बायबल उघडणार? ते बोलतात अरे एक मिनिट बायबल उघडून बघू दे प्रभू येशू काय बोलते, असं बोलणार नाही ना. तेव्हा तुम्हाला पहिला तर माझ्याकडे असं नव्हतं, पण आता तोंड उघडायच्या पुढे मी विचारते बोलू की नाही बोलू, काय बोलू? अगर बोलायचं आहे तर काय बोलू? शब्द दे मला, शब्द दे. तुम्ही माझ्या अंतःकरणात त्याच्याबरोबर बोलते, हो की नाही? तुम्ही बोलतात, मी बोलते, मग तू मला बोल, तू काय बोलायचं आहे, ठीक आहे? बोलतात ना. मी पहिला बोलते, बोलली तू आता विचारला प्रभू येशूला बोलायचा की नाही? पण विचारलं असतं ते प्रभू येशूने तुला काय बोललं असतं? चुप बस हो की नाही? प्रेज गॉड, थँक यू जीसस, जय येशू.
हालेलुया. कशासाठी उपवास? कारण समोरच्यांना तुमच्याद्वारे प्रभू येशू दिसो. प्रभू येशू तुम्हाला असं करतात का? त्यांना काय पण करे, तुम्ही त्यांना काय पण करे, काय पण बोले, तुम्हाला देऊन एक येतात का? एक देवाला येतात, काय करतात? क्षमा देतात, हो की नाही? क्षमा करतात, हो की नाही? ते क्रूस आहे ना, तुम्ही एक पण पाप केल्याच्या आधी तुम्ही होत्या का? 2000 वर्षापूर्वी होते, तुम्ही आत्ता आहेत ना, पण तो कधी मेला? 2000 वर्ष आधी. आणि माफी कधी दिली? जेव्हा तो क्रूसवरती मेला, 2000 वर्ष आधी. तर ते आपल्याला काय शिकवते? का जर मला प्रभूमध्ये, प्रभूचे शिष्य बनून चालायचं आहे, तर मला माफी कधी द्यायची आहे? जेव्हा कोण आपल्या विरुद्ध काय करते का आधीच द्यायचं आहे? उसी क्षण या पहले से? पहले से ही. क्यों पहले से ही? कशासाठी? पहिलाच कशासाठी? जेव्हा तुम्ही उठतात ते बोला, प्रभू येशू धन्यवाद तुझ्या क्षमासाठी, आणि धन्यवाद, मी तुला धन्यवाद देते की माझ्या विरुद्ध कोण काही पण करे, मी त्यांना क्षमा केली आहे. येशूच्या नावाने विश्वासाची प्रार्थना करते, आमेन. तुम्ही हे बोला, तुम्ही बघणार जेव्हा तुम्हाला राग येते ना, तरी पण तुम्हाला धैर्याची जी शक्ती आहे ती त्या टायमाला येणारच येणार. हालेलुया. प्रेज गॉड. मार्टिना बाई गेली. प्रेज गॉड. अच्छा, आता मी विचारते दुसरा प्रश्न. आपण स्वतःला बदला कशाला घेतो? बदला कशाला घेतो? स्वतःचा प्राण वाचायला. माझ्या विरुद्ध तू असं कसं बोलला? मी केलं हे नाही ना, तर तू कसं बोलला? हो की नाही? हो. पण येशू सांगते, कोण दुसरं वाचणार का? मार्टिना बाय. चालेल सर. नेक्स्ट वर्स 25. मती 16:25. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. आमेन. येशू काय बोलते? जो कोणी माझ्या करता. ते जेव्हा आपण बोलतात का हो मी ह्यांना क्षमा करते, कोणासाठी करतात? स्वतःसाठी? येशूसाठी. आता आपण येतात, देवळात जातात, काय घेऊन जातात देवळामध्ये? हार घेऊन जातात, बायबल घेऊन जातात तुम्ही देवळामध्ये? आमच्या देवळामध्ये हार घेऊन जातात, कॅन्डल घेऊन जातात. कॅन्डल घेऊन जातात, हो की नाही? पण प्रभू काय बोलते आपण बघू आणि परत येऊ याच्यावरती.
मती 9 हां मती 9:13. आता शिष्य आहात ना तुम्ही? शिष्य आहात? कोण कोण शिष्य आहेत हात वरती करा. एकच आहे. अच्छा. जे कोण झोपले आहेत बोला हालेलुया. जे कोण झोपले आहेत बोला हालेलुया. आंटी अजून मराठी नाही समजे. जे कोण झोपले आहेत ते बोला हालेलुया. आई देवा. थँक्यू जीसस. प्रेज गॉड. वाचा. शिष्य आहेत? यस. ठीक आहे. शिष्यांना काय बोलते बघा. मला दया पाहिजे. मला काय पाहिजे? दया. श्राप पाहिजे. दया. खरंच दया? चालेल. बरं बोला. मला दया पाहिजे. मला दया पाहिजे. यज्ञ नको. यज्ञ नको. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? हे जाऊन शिका. हे जाऊन काय करा? शिका. शिका. मला काय पाहिजे? दया पाहिजे. आज्ञा नको. म्हणजे काय बोलतात? यज्ञ. सॉरी ना आद्या. यज्ञ. यज्ञ नको. यज्ञ म्हणजे सॅक्रिफाईस. आपण काय करतात? सॅक्रिफाईस. यज्ञ करायला पहिला नंबर. हो की नाही? मग मेणबत्ती कॅन्डल्स घालायला, फुटणे टेकायला, हार घालायला पहिला नंबर. पण दयाला पहिला नंबर आहे का नाही? त्याला काय पाहिजे? दया पाहिजे का यज्ञ पाहिजे? ते आपण काय देतात? अच्छा. आपण प्रभूला दया देऊ शकते? प्रभूला दया देऊ शकतात? नाही ना. ते कोणाला दया द्यायची आहे? जो आपल्या विरुद्ध आहे. लोकांना. हो की नाही? लोकांना. कशासाठी दया द्यायची आहे? कोणासाठी दया द्यायची आहे लोकांना? येशूसाठी. जर आपण अच्छा. कोण कोण आता येशू बरोबर प्रेम करतात? येशूला प्रेम करतात हात वरती करा. हे समजलं. येशूला प्रेम कोण कोण करतात हात वरती करा. बापरे. हे काय? असं करा ना. बोल्डली करा. अरे वा. येशूला प्रेम करतात. येशूचे शिष्य कोण कोण आहेत? शिष्य कोण कोण आहेत? आहेत? तर तुम्ही त्यांचा हात कशाला वरती करतात? त्यांना बोलू द्या. येशूला प्रेम करतात. येशूचे शिष्य आहात. तर येशू काय बोलतात ते करतात. दया देतात. दया, करुणा, कृपा जे आपल्याला कोणी आपल्याला दिलं आहे? प्रभू येशूने, देवाने. हो की नाही? आपल्या पित्याने आपल्याला प्रभू येशूमध्ये ते सर्व दिले आहेत. तर आपण दुसऱ्यांना नाही देऊ शकत. आपल्याला कसं दिलं आहे? थोडं थोडं दिलं आहे ना. थोडं थोडं दिलं आहे. भरपूर संपूर्ण अबंडन्सला काय बोलतात? नाही. भरभरून दिलं आहे. हो की नाही? तर आपण इतरांना कसं देतात? थोडं थोडं, टिप्पा टिप्पा. हो की नाही? पण प्रभू काय बोलते? कसं द्यायचं? तुझ्याकडे जे पण आहे सर्व दे. त्याचा अर्थ आहे की तू स्वतःला त्याग कर. स्वतःला त्याग कर आणि इतरांना.
आणि माझे वचनावरती चल. प्रभू येशूने स्वतःला त्याग केला, स्वतःची त्याग दिली. ते आपल्याला पण कसं करायचं आहे, कसं जियायचं आहे, जगायचं आहे? स्वतःचा त्याग, दुसऱ्यांचा नाही. आपण ऑल्टरवरती येतात आणि काय बोलतात, प्रभू त्यांनी हे केली, त्यांनी ते केली, त्याने ते केली. तर कोणाचा त्याग करतात? दुसऱ्यांचा त्याग करतात. आणि आपली अपेक्षा काय असते की दुसरं त्याग करा. हे ते वचनात आहे तरी असं करतात. हो की नाही? होते होते होते. दे आर इन द वर्ल्ड, देन हाऊ कॅन दे डू दिस? त्यांना माहिती असायला पाहिजे. कशासाठी? तुम्ही पण वचनात आहे. तुम्ही परफेक्ट आहात? परफेक्ट नाही. परफेक्ट फक्त एक आहे. कोण आहे ते? प्रभू येशू. धन्यवाद येशू. प्रेज गॉड. तर आपण परत जाऊ मत्ती 16 आणि पुढे वाचू. कशासाठी सांगते प्रभू येशू की तुम्ही तुमचा जीवनाचा त्याग करा? 25च्या पुढे 26. मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? मोबदला देणार. ओके, आय रीड इट. मी इंग्लिशमध्ये पण वाचते. फॉर व्हॉट विल इट प्रॉफिट देम इफ दे गेन द होल वर्ल्ड बट फॉरफिट देअर लाईफ? और व्हॉट विल दे गिव्ह इन रिटर्न फॉर देअर लाईफ? की तुमच्या जीवनाच्या बदल तुम्ही काय देऊ शकतात? तुम्ही आता ह्या जीवनात, या जगात नोकरी असेल, पैसा असेल, सर्व असेल तुमच्याकडे, पण प्राणच नाही. कोणता प्राण? या जगाचा प्राण? येशूचा प्राण, जे फक्त या जगापर्यंत आहे का? नाही, सार्वकालिक. थँक्यू. तेच इटर्नल, सार्वकालिक आहे, इटर्नल आहे. हो की नाही? आता येशू नाही तर सार्वकालिक जीवन आहे. येशू नाही तर आशीर्वादित जीवन आहे? नाही आहे. ते येशू आहे तेव्हा सर्व आहे. हो की नाही? टाळे वाजवा येशूला. धन्यवाद येशू. बोला धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. जेव्हा तुम्ही याच्यावरती मनन करा, प्रभू येशू तुझ्या क्रूसाचा अर्थ काय आहे तू मला सांग. तुझ्या क्रूसाचा अर्थ काय आहे मला तू ते सांग. मला तू शिकव. स्वतःचा त्याग करणं म्हणजे काय? तुम्ही स्वतःचा त्याग कशासाठी केला आहे? त्यांनी स्वतःचा त्याग कशासाठी केला? योहानाचं पुस्तक 3:16. वाचा. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. येशूने स्वतःचा जीवनाचा त्याग कशासाठी केला?
उत्तर देते. तिला माईक द्या, माईक द्या. तुमच्या मागे आहे ती. अरे अरे बोल यार, बोल बोल. अरे काय नाही, तुला देवाने भीतीचा आत्मा दिलाय नाही ना, तर बोल. अच्छा ठीक आहे, माईक नको, असंच बोल. कारण आपण सार्वकालिक जीवन प्राप्त करू असं. तिला ताली वाजवा, वाजवा वाजवा, तिच्यासाठी ताली वाजवा. प्रेज गॉड. धन्यवाद येशू. जर तुला माईकचं भीती आहे प्रेज गॉड. पण आपल्या स्वतःचा जे प्रेज गॉड, आपण स्वतःचा त्याग कशासाठी करतात? कारण आपल्याद्वारा दुसऱ्यांना प्रभू येशूचा जे बलिदान आहे ते दिसो, आणि ते पण प्रभू येशूचा बलिदानाला स्वीकारून कशामध्ये येवो? सार्वकालिक जीवनामध्ये. त्यांना पण काय प्राप्त हो? सार्वकालिक जीवन. हे शिष्याचं हेच काम आहे. आपण जे शिष्य आहात ना येशूचे, आपलं काम हेच आहे की लोकांना येशूजवळ एवढा जवळ घेऊन येऊ की त्यांना येशू आपल्यामध्ये दिसो, आणि येशू आपल्याद्वारा त्यांना त्याचा वचन, त्याचा प्रेम देऊ शकतात, आणि त्यांना पण सार्वकालिक जीवनाची भेट देऊ शकतात. हालेलुया, हालेलुया. तर आता कोण कोण स्वतःचा त्याग करायला तयार आहे? धीरे धीरे, सोच के. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. त्याला पण दया आहे. प्रेज गॉड. थँक्यू जीसस. चालेल, आता कोण येणार अंतिम शेवटची प्रार्थना करायला? प्रेज लॉर्ड सगळ्यांना. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद माझ्या परमेश्वरा. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. तुझ्या नावाला मान, सन्मान, गौरव देते. धन्यवाद येशू. आज जे वचन आम्हाला शिकवलं देवापा, तुझ्या लेकराने जे वचन शिकवलं, तुझ्या दासीने जे वचन आमच्यापर्यंत आणलं, त्यासाठी मी तुझ्या नावाला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देते. देवापा, हे वचन आम्हाला जे आम्ही शिकलो की अगदी तुझ्या जवळ आम्ही असावं, तुझ्या अगदी जवळ, तुझ्या हृदयाजवळ आम्ही असावं, ह्यासाठी मी तुझ्या नावाला धन्यवाद, धन्यवाद देते, धन्यवाद करते. होय परमेश्वरा, तू आम्हाला आपल्या जवळ केलेलं आहेस, तसंच आम्ही हे वचन इतरांपर्यंत न्यावं आणि त्यांना पण तुझ्या अगदी जवळ आणावं, ह्यासाठी तू आम्हाला अनुग्रह पुरव, आम्हाला तू आशीर्वादित कर, आम्हाला तू तुझं प्रेम दे की आम्ही त्या सगळ्यांना तुझ्या जवळ आणावं. ह्या वचनासाठी तुला धन्यवाद, धन्यवाद देते. येशू धन्यवाद, येशू धन्यवाद. होय माझ्या परमेश्वरा, सर्व वेळ तुझ्या हाती सोपवून देते. येशू, तू आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे, ह्या वचनाद्वारे आशीर्वादित केलं आहे, म्हणून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देते. येशू नावात मागते. आमीन, आमीन, आमीन. थँक्यू जीसस. आमेन. हालेलुया. प्रेज गॉड. आता सर्वजण आपण नाश्ता करायला जाऊ शकतात, आणि 10 वाजता परत येणार. ठीक आहे, चला. प्रेज गॉड.